राम राम मंडळी. आज आपण बनवतो उपवासाचा पदार्थ, खुसखुशीत आणि खायला खमंग. चटणीसोबत खायला एक नंबर लागतो. बघू शकता. अर्धी वाटी मी वऱ्याचे तांदूळ घेतले, 3 बटाटे घेतले, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबू. आता बटाटे आणि वऱ्याचे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. सालं काढून बटाटे बारीक कापून घेतले. आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण बारीक. छान आपलं वाटून झालेलं आहे, बघू शकता. फक्त अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे, लिंबाचा रस टाकला आहे आणि बेटर तुम्ही बघू शकता. ह्या हिशोबाने बनवायचं बेटर. आपला फ्राय पॅन गरम झालेला आहे. जास्त पसरवायचं नाही, फक्त अर्धी वाटी टाकून नॉर्मली हलक्या हाताने पसरवायचं. झाकून ठेवायचं 5 मिनटं. मस्त असा क्रिस्पी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच आहे, आंबवायला नको ना भिजवायला नको. झटपट रेसिपी बनवा आणि खा. कोथिंबीर घेतली, आपण चटणी बनवतो. कोथिंबीर घेतली, 3 मिरच्या घेतल्या, तुम्हाला हव्या तेवढ्या टाका. कढीपत्ता मी जास्त घेतलेला आहे, कारण आपण लसूण वगैरे काही वापरत नाही आहे. आणि खोबरं घेतलं, ओलं खोबरं, नारळ फोडून. छान चटणी वाटून घेतलेली आहे. चटणीमध्ये पण मी चवीनुसार मीठ आणि 1 लिंबाचा रस टाकला आहे. एक वेगळीच चव लागते, बघू शकता तुम्ही. झटपट बनवा आणि फटफट खा, 1 मिनिटात. खायला 1 नंबर. हलका फुलका. उपवासात असेच पदार्थ हलके हलके खावे, कारण साबुदाणा वगैरे खूप जड असतो ना.